नमस्कार. या सत्संगात सर्वांचे हार्दिक स्वागत. सर्वप्रथम आपण श्री गणेशाचे स्मरण करूया. वक्रतुंड महाकाय कोटि सूर्य समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला येणारी श्री गणेश चतुर्थी कुटुंबातील सर्वजण सण म्हणून साजरी करतात. सार्वजनिकरित्या ती एक उत्सव म्हणून साजरी करण्यात येते. असे असले तरी मूलतः ते एक व्रतच आहे. त्याला सिद्धिविनायक व्रत असे म्हणतात. प्रत्येक व्रतामध्ये त्या व्रताच्या प्रधान देवतेची उपासना करण्यात येते. त्या अंतर्गत संकल्प, धार्मिक विधी आणि उपवास असे आचार व्रतानुरूप पाळायचे असतात. या आचारांचे योग्य पालन केल्याने व्रताचे फल प्राप्त होते. श्री गणेश चतुर्थीच्या काळात काही अन्य व्रतेही येतात. त्यातील एक आहे हरितालिका व्रत. माता पार्वतीने भगवान शिवाची वररूपाने प्राप्ती व्हावी म्हणून हे व्रत केले होते. सुयोग्य पती मिळावा यासाठी कुमारिका आणि मिळालेले सौभाग्य अखंड राहावे यासाठी विवाहित स्त्रिया हे व्रत करतात. त्यामुळे हे स्त्रियांनी करायचे व्रत आहे. हे व्रत भाद्रपद शुक्ल पक्ष तृतीयेच्या दिवशी करतात. माता पार्वती ही हरितालिका व्रताची मुख्य देवता आहे. या व्रतामध्ये महेश्वर म्हणजे भगवान शिव आणि उमा म्हणजे पार्वती यांच्या मूर्तींची स्थापना करून त्यांचे यथाशक्ती पूजन करतात. हरितालिका पूजनासाठी सर्वप्रथम स्त्रिया आचमन, प्राणायाम करून देशकालकथन करतात. त्यानंतर मम उमामहेश्वर सायुज्य सिद्धये हरितालिका व्रतम अहम करिष्ये म्हणजे श्री उमामहेश्वर यांच्या कृपेने सायुज्य मुक्ती प्राप्त होण्यासाठी मी हे हरितालिका व्रत करत आहे असा संकल्प करतात. सायुज्य मुक्ती म्हणजे भगवंताशी एकरूप होणे. आता आपण पाहूया हरितालिका व्रतातील भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या मूर्तींची स्थापना आणि त्यांचे पूजन. या दिवशी स्त्रिया नदीच्या किंवा शुद्ध जलस्रोताच्या ठिकाणी जाऊन तेथील वाळू घरी घेऊन येतात. घरात पूजेसाठीच्या चौरंगावर या वाळूची शिवपिंड बनवतात. हल्ली गावातून आणि मोठ्या शहरातून शिवलिंगासह देवी पार्वती आणि तिची सखी यांच्या मूर्तीही उपलब्ध असतात. सखी पार्वतीच्या मूर्ती चौरंगावर स्थापित करून त्यांचे पूजन करतात. हरितालिका पूजनात बेल, आघाडा, पारिजात, करवीर म्हणजे कण्हेर, अशोक अशा 16 प्रकारच्या पत्री शिवपिंडीवर वाहतात. शिवपिंडीवर स्त्रिया पांढरी फुलेही समर्पित करतात. गुळ खोबरे, दूध आणि उपलब्धतेनुसार फळे यांचा नैवेद्य दाखवतात. नंतर देवी हरितालिकेची आरती करतात. हरितालिका पूजन झाल्यावर स्त्रिया भावपूर्ण प्रार्थना करतात. या दिवशी पूजेच्या वेळी प्रज्वलित केलेला दिवा पूजेच्या विसर्जनापर्यंत म्हणजे दुसऱ्या दिवसापर्यंत अखंड तेवत ठेवतात. असे केल्याने पूजकाच्या भावानुसार त्याला शिवतत्व आणि तेजतत्व यांचा लाभ मिळतो. सकाळी हरितालिकेचे पूजन करणाऱ्या स्त्रिया सायंकाळी पुन्हा आरती करतात आणि रात्री हरितालिकेच्या कथेचे श्रवण करून जागरणही करतात.
महर्षी अध्यात्म विश्वविद्यालयाच्या काही साधकांना एखाद्या घटनेसंबंधीच्या पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील सूक्ष्म स्तरावरील सूत्रांचे ज्ञान होते. त्या आधारे आपल्याला विशिष्ट धार्मिक कृती करण्यामागील अध्यात्मशास्त्र समजते. हे ज्ञान चित्ररूपाने मांडले जाते. अशा सूक्ष्म ज्ञानविषयक चित्राच्या आधारे आपण पाहूया हरितालिका पूजनामध्ये रेतीची शिवपिंडी करून तिचे पूजन करण्याचे सूक्ष्मस्तरीय परिणाम. हे चित्र कुमारी प्रियांका लोटलीकर, संशोधन समन्वयक, महर्षी अध्यात्म विश्वविद्यालय यांनी काढले आहे. सूक्ष्म ज्ञानविषयक चित्र त्रिमितीय असते, परंतु सादरीकरणाच्या मर्यादेमुळे ते द्विमितीय दाखवले आहे. भावपूर्ण पूजेमुळे शिवपिंडीमध्ये शिवतत्वात्मक प्रवाह आकृष्ट होतो. या प्रवाहाचे रूपांतर शिवतत्वात्मक प्रकट स्वरूपातील वलयात होऊन ते कार्यरत स्वरूपात फिरते. चैतन्याचा प्रवाह शिवपिंडीत आकृष्ट होतो. त्यापासून चैतन्याचे कार्यरत वलय निर्माण होते. भावपूर्ण पूजनामुळे चैतन्याच्या प्रवाहाचे व्यक्तीकडे आणि वातावरणात प्रक्षेपण होते. शक्तीचा प्रवाह शिवपिंडीत आकृष्ट होतो. या प्रवाहाचे रूपांतर शक्तीच्या वलयात होऊन ते कार्यरत स्वरूपात फिरते. शक्तीच्या प्रवाहाचे भावपूर्ण पूजन करणाऱ्या व्यक्तीकडे प्रक्षेपण होते. काही प्रांतात देवता पूजनासह तीळ आणि तूप इत्यादींची आहुती देऊन हवन करतात. या दिवशी हरितालिकेचे पूजन करण्यासमवेतच स्त्रिया दिवसभर उपवास करतात. उपवास करणे म्हणजे अन्नग्रहण न करता नामस्मरण करत सतत देवाच्या अनुसंधानात राहणे. स्त्रिया जीवनात येणारी विघ्ने दूर करण्यासाठी शिवाला प्रार्थना करतात. भावपूर्ण प्रार्थनेमुळे स्त्रीकडे शिवशक्तीचा प्रवाह आकृष्ट होतो आणि याचा स्त्रीच्या भावानुसार तिला लाभ मिळतो. अशा प्रकारे उमामहेश्वराच्या म्हणजेच शिवपार्वतीच्या स्मरणात व्रतस्थ राहून स्त्री संपूर्ण दिवस आणि रात्र घालवते. आता आपण पाहूया हरितालिका व्रताच्या दुसऱ्या दिवशी करावयाचे विधी. स्त्रिया सकाळी स्नान करून देवीची आरती करतात. देवीला दही भाताचा नैवेद्य दाखवतात. त्यानंतर शिवपिंडी आणि सखी पार्वती यांच्या मूर्ती जलस्रोतावर घेऊन जातात. तेथे वाहत्या पाण्यात त्यांचे विसर्जन करतात. श्री गणेश चतुर्थी आणि श्री गणेश उपासना याविषयी अधिक माहिती पाहूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.